भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा उद्या मुंबई दौऱ्यावर आहेत। मुंबईतील 3 लोकसभा मतदारसंघांमधील कार्यकर्त्यांचं उद्या भाजपाने संमेलन आयोजित केलंय। जे.पी. नड्डा उद्या संध्याकाळी 6 वाजता अंधेरीमध्ये भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार सुद्धा या संमेलनासाठी उपस्थित असतील। उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबईमधील भाजपा कार्यकर्त्यांना नड्डा संबोधित करणार आहेत। अंधेरीमधल्या हनुमान मंदिराशेजारी असलेल्या बीएमसी मैदानात हा कार्यकर्ता मेळावा होणार आहे असं समजतंय। भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा हे आता उद्या मुंबई दौऱ्यावर असतील आणि ते उद्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत। मुंबईतले जे 3 महत्त्वाचे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघांमधल्या कार्यकर्त्यांचा हा मेळावा असेल, ज्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार तर उपस्थित असतीलच, मात्र जे.पी. नड्डा हे विशेषतः सगळ्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून या संदर्भातले अपडेट्स घेऊया। ओम, कशा पद्धतीचा दौरा असेल, काय नियोजन असेल नड्डांच्या दौऱ्याचं? इतक्या पद्धतीने त्याच्याकडून लोकसभेचं बिगुल वाटेल महाराष्ट्रामध्ये। मुंबईचा सर्वाधिक महत्त्वाचा टप्पा भाजपचा आहे। त्यामध्ये मुंबईतले जे 3 करंट मतदारसंघ जिथे भाजपचे खासदार आहेत त्या उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबईमध्ये भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा 3 सभांना संबोधित करतील। या 3 मतदारसंघातील कार्यकर्त्यांना संबोधित करणार। अंधेरीमध्ये 6 वाजता जे.पी. नड्डांची एक सभा होईल, एक कार्यक्रम होईल आणि 3 लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचं संमेलन होईल। एक महत्त्वाची गोष्ट अशी की यामध्ये अद्याप दक्षिण मुंबईचा उल्लेख करण्यात आलेला नाहीये। जी सर्वाधिक महत्त्वाची लोकसभा मानली जाते त्या दक्षिण मुंबईबाबत अद्यापही कुठेतरी तळ्यात मळ्यात अशी भूमिका भाजप आणि महायुतीच्या संदर्भात असते। त्यावरून दक्षिण मुंबईतील लोकसभा पदाधिकाऱ्यांना याबाबत अद्याप तरी निमंत्रण देण्यात आलेलं नाहीये। त्यामुळे दक्षिण मुंबईचा पेच अद्यापही कायम आहे, हेच या दौऱ्यातून स्पष्ट होते। आणि दुसरं म्हणजे लोकसभेसाठी भाजपकडनं तयारी सुरू करण्यात आली, हा स्पष्ट संदेश उद्याच्या कार्यक्रमातून दिला जाईल। जी ओम, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।